ताईनं हॉलचं भाडं भरून जाता जाता असं ठरवलं होतं की रस्ता सुद्धा सगळा लुटून घ्यायचा, म्हणून मला राहिलेली चुंदरी तिनं वारावर सोडली होती, पण त्याला राहायला भावच जागा नव्हता, त्याच्यामुळे ती 17 ठिकाणी अडकत होती. ती त्याला ओढून आतापासूनच तिनं संसाराचा गाडा कसा वडायचा ह्याचं ती ट्रेनिंग घेत होती. आणि ही मग त्यांची चाळी झाल्यानंतर फायनली एकदाचे जाऊन समोरासमोर उभं राहून त्यांचा लग्न लागला, ज्याचे आपण 3 दिवसांपासून वाट बघत होतो. आणि ताईनं लग्नाचा मुहूर्त गोधळ मुहूर्त ठेवल्यामुळे शेवटच्या अक्षता पडल्या की जीवन बसलेली मंडळी घराचा रस्ता झाला मोकळी. मग तुमचं तुम्ही काशीत काढवा, लगीन करा, नाहीतर घरी जावा, नाहीतर तसंच राहा. मग आम्ही पण घरचा रस्ता धरला. आता घरी जातानाचा विषय जरा काहीसा आवडीचा होता, कारण जाता जाता स्वामींची भेट घेऊन जायचं होतं आम्हाला घरी. मग जाता जाता मठ नडावलं तर पहिल्यांदा मठात गेलो आणि स्वामींना भेटीला बोलावल्यामुळे स्वामींचं पहिल्यांदा दर्शन घेतलं. त्याच्यानंतर ना आपल्या आवडीचे गणपती बाप्पा शेजारी ठाण मांडून बसले होते, मग त्यांचंही दर्शन घेतलं. त्यांना म्हणलं लवकर या, आम्ही वाट बघते. मग आईनं आम्हाला टिक्का लावला आणि मन शांत केलं ना आलो घरी.